नागपुर के अंबादेर थाना पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर कार्रवाई करते हुए एक युवक को गिरफ्तार किया है। पुलिस ने उसके कब्जे से तलवारें, चाकू और बेसबॉल बैट समेत कई हथियार बरामद किए हैं। अंबादेर थाना क्षेत्र के अजय नगर इलाके में एक युवक के हाथ में तलवार लेकर घूमने की सूचना पुलिस को मिली थी। सूचना के आधार पर पुलिस टीम मौके पर पहुंची और संदिग्ध युवक को हिरासत में लिया। तलाशी के दौरान उसे कब्जे से 2 तलवारें, एक लोहे का बेसबॉल बैट और 3 चाइना मेड चाकू बरामद किए गए। जब्त हथियारों की कुल कीमत लगभग 32,000 रुपए बताई जा रही है। पुलिस ने सभी हथियार जब्त कर आरोपी के खिलाफ शस्त्र अधिनियम और महाराष्ट्र पुलिस अधिनियम की संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज किया है। फिलहाल पुलिस से पता लगाने में जुटी है कि आरोपी इन हथियारों को किस उद्देश्य से लेकर घूम रहा था और उसका किसी आपराधिक गतिविधि से संबंध है या नहीं। फिलहाल मामले की आगे की जांच जारी है। आरोपी हा खुनाचा गुन्हेगार असून तो वस्तीमध्ये तलवार घेऊन धूमधाम करीत आहे असे एक गुप्त बातमीदाराकडून आम्हाला माहिती मिळाली। आम्ही PSI राजेश रुही टीव्ही पथकामध्ये काम करतो आणि आम्ही आमच्या पथकाला सोबत घेऊन राजू तायडे, बलजीत सिंग ठाकूर व प्रवीण असे मिळून आम्ही मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गेलो। वरिष्ठांना त्याची माहिती दिली। आमच्या कामगिरीमध्ये वरिष्ठ कोणी आमचे आणि DCP साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही तिथे पोहोचल्यानंतर माहिती देऊन त्या आरोपी जो हा खुनाचा गुन्हेगार असून तिथे धूमधाम करीत आहे, हातात तलवार घेऊन आम्हाला सुदामनगरी भागात हातात तलवार घेऊन धूमधाम करताना मिळून आल्यानंतर त्याच्या हातात एक तलवार होती। त्यावर आम्ही त्याला स्टॉपच्या मदतीने ताब्यात घेतले। निशस्त्र करून त्याला विचारपूस केली तर त्यांनी सांगितले की मला काही लोक मारायला आले होते, तर मी त्याबद्दल हे करत आहे। आणि पुन्हा त्यांनी सांगितले की काही मी हत्यार पुन्हा बाजूला ठेवलेले आहे। तर त्याच्या बाजूला पुन्हा आम्ही शोध घेतला असता एका काहीच अंतरावर 50 फूट अंतरावर त्याने एका याच्यात ओढणीमध्ये गुंडून एक तलवार, एक बेसबॉल ची बॅट आणि 3 छोटे चायना चाकू अशा 6 हत्यार त्याच्याजवळ मिळून आले आम्हाला। आणि खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी तो एक हस्तक्षेपीय गुन्हा करण्याच्या इराद्याने आला असावा असा आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कारवाई करता त्याला पोलीस स्टेशनला आणले।